नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मुझे नींद न आए हो, मुझे नींद न आए, मुझे चैन न आए, कोई जाए जरा ढूंढ खिलाए, न जाने कहाँ कुक खो गया, न जाने कहाँ कुक खो गया, तारारा, न जाने कहाँ कुक खो गया, न जाने कहाँ कुक खो गया. काय माझा एक मित्र आहे, त्याचं नुकतंच लग्न झालं आणि दोन्ही नवरा बायको नोकरीवाले. म्हणजे सकाळी 8 वाजता घर सोडायचं, रात्री 8 वाजता घरी यायचं. त्यांच्या घरी कुक होता, बरं का, कुक होता. तो कुक सोडून गेल्यानंतर त्या दोघांची अशी अवस्था झाली होती. काय झालं तर पहिले सुरुवातीचे 2-3 आठवडे 2-3 महिने त्यांनी जमवून घेतलं. काय कुठे मॅगी बनव, कुठे रेडी सूप बनव, असं जमवलं. पण नंतर मग ते काही झेपेना झालं. मग एक दिवस ते दोघे चर्चेला बसले संध्याकाळी आल्यानंतर आणि नवरा म्हणाला बायकोला, म्हणजे बायकोला म्हणाला त्याच्या, की असं कसं ग, तुला काहीतरी तर बनवता आलं पाहिजे ना, जेवणापैकी काहीतरी बनवता आलं पाहिजे, असं कसं, अगं तू स्त्री आहेस ना, असं तो वाक्य म्हणाला आणि त्याच्या स्वतःच्याच घरातून त्याला बाहेर काढला. 8 दिवस बाहेर, 8 दिवस माझ्याकडेच होता तो. मग मी काय केलं, मी त्याला तात्पुरतं पटपट काय बनवता येईल जगण्यापुरतं शिकवलं बनवायला. आणि तिथे त्याची जी बायको होते तिच्या मैत्रिणीला, म्हणजे तिच्या मैत्रिणीला तिने बोलवलं आणि तिनेही काही शिकवून घेतलं. आणि मग दोघे परत बसले. मध्ये मी होतो म्हणजे मध्यस्थ म्हणजे मी होतो. आणि दोघांचं परत जुळून झालं. नाव ते सुखाने नांदतायत. त्याची बायकोही नवीन नवीन पदार्थ शिकते, हाही नवीन पदार्थ शिकतोय, नोकरीही व्यवस्थित चालू आहे. थोडक्यात काय, जगण्यापुरतं आपल्याला बनवता आलं पाहिजे असं माझं आणि त्यांचंही आता मत झालेलं आहे. आणि काही म्हणजे माझ्या सुरुवातीच्या, म्हणजे माझे असे काही मित्र आहेत की ते बाहेर गावून येतात, महाराष्ट्राच्या विविध भागातून येतात, मुंबईत राहतात, का नाटकात काम करतात, सिरियलमध्ये काम करतात, चित्रपटात काम करतात आणि ते स्वतः इथे येतात बाहेर गावून. इथे त्यांची राहण्याची ते सोय स्वतःच करतात. आणि सुरुवातीला मग त्यांना मजा वाटते, आपण इंडिपेंडंट आहोत, वी आर इंडिपेंडंट. मग बाहेर कुठे पार्ट्या करा, कुठे काही हॉटेलमध्ये खा, असं त्यांचं चाललेलं असतं. 3-4 महिन्यानंतर त्यांना आठवतं, अरे चा बरेच दिवस झाले आईच्या हातचा पण आमटी भात खाल्ला नाही असं त्यांना वाटायला लागतं. मग ते शिकतात आणि मग स्वतः करून खातात. मग माझ्या तर असे काही मित्र आणि मैत्रिणी आहेत की जे डबा घेऊन बाहेर पडतात सकाळी शूटिंगला जाताना. आणि मग इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे लंच ब्रेकमध्ये छानपैकी डबा, मी पोळी भाजी आणलेली, मला पोळी भाजी आवडते, असं परिवर्तन होत जातं. अशीच एक माझी मैत्रीण सांगलीहून इथे आलेली आहे. आजच्या या शो मध्ये मी तिला बोलवलेलं आहे. अतिशय हुशार आहे, टॅलेंटेड आहे आणि एकटी सुद्धा आहे. त्यामुळे तिचं काय म्हणणं आहे या बाबतीत असंही मला तिला विचारायचं आहे. आपण तिचं स्वागत करूया. सिया पाटील, तुझं मनापासून तिथे स्वागत. थँक्यू सो मच. बरं मला सांग, तू मूळची कुठली? मूळची सांगली, ऍक्च्युली मुक्काम पोस्ट राजेवाडी, तालुका आटपाडी आणि जिल्हा सांगली. शाबाश. माझे बाबा शेतकरी होते, आता 4 महिने झाले त्यांना जाऊन. आई हाऊसवाईफ आहे. ओके. आणि माझी दीदी आहे, ती पुण्याला असते. बरं तुझं शालेय शिक्षण कुठे काय झालं? ऍक्च्युली आय होल्ड अ मास्टर्स इन कॉमर्स. मी पुणे युनिव्हर्सिटी मधून M.Com केलं. 5वी पासून मी बाहेर होते पुण्याला. पुण्याला कुठे राहायचीस तू? पुण्याला हॉस्टेलमध्ये राहायचे, हुजूर पागा. बरं, चांगली आहे ना ते हॉस्टेल? चांगली आहे, खूप छान हॉस्टेल आहे. बरं, मग तिथे तू संपूर्ण शाळा तुझी तिथे झाली? हो. नंतर कॉलेज कुठलं केलंस तू? कॉलेज मी तिथेच हुजूर पागामध्येच केलं. त्यानंतर मी कमिन्सला होते. कम्प्युटर इन डिप्लोमा कोर्स, मी एक डिप्लोमा इन कम्प्युटर ऍप्लिकेशन कोर्स मी कम्प्लीट केला कमिन्स मधून. आणि त्यानंतर मी M.Com एक्सटर्नल केलं. फर्स्ट क्लास मला मिळाला. क्या बात आहे. आणि असा माझा प्रवास शिक्षणाचा. सर्वप्रथम मला खूप तुझं अभिनंदन करावं वाटतं की तुझं करिअर अप्रतिम तू घडवून ठेवलेलं आहेस. बरोबर आहे. आता मला सांग की अदर ऍक्टिव्हिटीज, म्हणजे आता एक्स्ट्रा करिक्युलर, आता साधारणपणे अभिनय, नृत्य, गाणं, तर ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तू कशी काय आलीस? असं कधी ठरवलं नव्हतं की अभिनय करायचा किंवा मॉडेलिंग करायचं, असं काही ठरवलं नव्हतं. मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं. मी 3 वर्षाचा पोलीस आर्मीचा कोर्स सुद्धा केलेला आहे. कराटे ब्लॅक बेल्ट होल्डर सुद्धा आहे. तर मला वेगळीच माझी दिशा होती. पण म्हणतात ना, डेस्टिनी मला इथे घेऊन आली, तो प्रकार झाला. नाऊ यू आर इन दिस फील्ड. आता मला सांग, तुझी आता सध्या काय काय चालू आहे? सध्या माझी एक सिरियल चालू आहे, वारस नावाची. झी मराठीवरती येते 6:30 वाजता रोज. आणि माझी आता फिल्म रिलीज झाली, चल धरपकड, आणि अजून 4 फिल्म्स रिलीजवर आहेत. आणि बस वारस सध्या एकच जोरदार चालू आहे, वारस. बर,
आता आपण जरा खाण्यापिण्याकडे वळूया. आईने तुला लहानपणी कधी स्वयंपाकघरात शिरायला दिले का? म्हणजे आता 5वीच्या मी आधीच विचारतोय, आठवते की नाही? नाही, पण मी ती जेव्हा पोळ्या करायची तेव्हा मला शेवटची एक पोळी लाटायला द्यायची की एक पोळी कर म्हणून. तर मला पोळ्या उत्तम येतात. बर ओके. आता बघूया, आमचे खवय्ये वाट बघतायत की इतकी हुशार मुलगी जिच्याकडे विविध प्रकारच्या पदव्या आहेत आणि आता ती आमच्या क्षेत्रात आलेली, अभिनयाच्या क्षेत्रात आलेली आहे, उत्तम डान्स सुद्धा करते, तिचे एक्सप्रेशन छान आहेत, तिचे लुक्स चांगले आहेत आणि आता तिच्या पदार्थांचे लुक्स कसे आहेत हे आता आपल्याला बघायचंय. सी, आपण जाऊया का किचनकडे? ठीक आहे. बरं, मला सांग तू आज काय काय बनवणार आहेस? मी नारळाची बर्फी नारळाची बर्फी आणि बटन मशरूम सॅलेड. बटन मशरूम सॅलड. ओके, पहिल्यांदा काय बनवणार आहेस तू? नारळाची बर्फी. नारळाची बर्फी. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? ओल्या नारळाचा किस, त्यानंतर तूप आहे, काजू, साखर, वेलची पूड, नारळाचं दूध आणि केशर. साहित्य तर मला कळलेलं आहे, आता काय करायचं मला पहिल्यांदा सांग. आता तूप घ्यायचं. ओके. त्यामध्ये नारळाचा किस, हो. हे चांगलं भाजून घ्यायचं. ओके. तू पहिल्यांदा फिल्म केली का सिरियल केली का? फिल्म केली मी आधी. कुठली केलीस ती? फिल्म नवरा अवली बायको लवली, जी आता रिलीज झाली 2 महिन्यापूर्वी. नवरा अवली बायको लवली. आता माझी फिल्म दुसरी रिलीज झाली, चल धरपकड. ती कशी मिळाली? ऑडिशन देऊ. मला सगळ्या फिल्म्स असंच कोणी नाही घेत, मला कंपल्सरी ऑडिशन द्यावी लागते. हो, आली ती ऑडिशनची फॅड आहे बाबा. आणि नंतर तू आता ही सिरियल कुठली म्हणास? वारस. बरं, वारसच्या सुद्धा मी 4 ऑडिशन्स दिलेले आहेत. काय सांगते? हो, मी माझी एक फिल्म मी करत होते 4 इडियट्स नावाची. त्यामध्ये भरत जाधव आहेत, सिद्धार्थ जाधव, मी. तर त्याचं शूट चालू होतं गोरेगावला, जयपानमध्ये. आणि श्री सिद्धिविनायक चित्र 4 दिवस सासूचे त्यांचं शूटिंग चालू होतं फ्युचरमध्ये. तर त्यांनी मला विचारलं, तुम्ही सिरियल करणार का? तर मी म्हटलं हा, मला आवडेल सिरियल करायला. तर त्यांनी मला एकदा ऑफिसमध्ये बोलवलं, मला रोल सांगितलं काय आहे ते म्हणाले की तुम्हाला ऑडिशन द्यावं लागेल. म्हटलं चालेल, ऑडिशन देईन. माझी पहिली ऑडिशन घेतली, त्यानंतर दुसरी घेतली, तिसरी घेतली. हा 15 दिवसाचा कालावधी. आणि शेवटी ही सिरियल मला मिळाली. क्या बात आहे. ओके, आता आपलं हे तयार झालेलं आहे ना? आता याच्यात मी हे घालू? हा, विलायची पावडर, केशर, हा, साखर बघ किती घालायची. मला गोड आवडतं त्यामुळे बस. आता फोकस काय ठेवलंस तू? म्हणजे आपल्याला अजून काय काय? सध्या वारस ही खूप चांगली, माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग मालिका आहे किंवा माझ्यासाठी हा खूप चॅलेंजिंग रोल आहे. कारण वारस मधली मुक्ता आणि सिया ही 2 वेगवेगळी कॅरेक्टर आहेत. बरोबर. वारस मधली मुक्ता अतिशय भावनिक, भावनाप्रधान, हा, आणि खूप परिस्थितीशी लढणारी अशी ती मुक्ता आहे. आणि सिया पण थोडीफार तशी आहे, पण मी खूप प्रॅक्टिकली विचार करते प्रत्येक गोष्टीचा. इमोशनल आहे, पण मी खूप प्रॅक्टिकल राहते. एक पाऊल पुढे टाकण्यासाठी म्हणजे आपल्याला अजून काही करायचंय, डिटेलिंग करायचंय नाही का? तर डिटेलिंग करण्यासाठी दुसऱ्याने तू काही विचार केलास का की आपण काय करायचं? हो, मला एक नाटक करायचं तुमच्या बरोबर. क्या बात है, व्हेरी गुड. अच्छा, लागतो स्क्रिप्ट शोधायला लागतो ताबडतोब. गंमत काय माहितीये का, आता ह्याच्यात मला वाटतं झाले का ह्याच्यात? हो, त्यामध्ये आता नारळाचं दूध टाकायचं. ओके. सिया झालं ना ग? हो. थांबा, मी करते. कारण काय ते बरोबर जमणं मला जरा अवघड आहे. हो, तुम्हाला जमत नव्हतं म्हणून मी म्हंटल मी करते. येस. तर याच्या आता वड्या करायच्या. ओके. आता याच्यावर काजू लावायचे का? हो. काजू कसे लावायचे एवढं मात्र विचारू नका. हे सोपं आहे. काजू असा घ्यायचा, असा लावायचा. काजू असा घ्यायचा, असा खायचा. काजू असा इथे घ्यायचा, लावायचा. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. नारळाची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं,
तूप, काजू, साखर, वेलची पूड, नारळाचं दूध आणि केशर. कृती: प्रथम तुपामध्ये ओलं खोबरं भाजून त्यामध्ये साखर, नारळाचं दूध, केशर, वेलची पूड आणि काजू घालून हे मिश्रण घट्टसर शिजवून घ्यावं. ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण पसरावं आणि गरम असतानाच वड्या पाडाव्यात.